नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सेन्स द नॉनसेन्स। मुलांकडून होणाऱ्या मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे काय होतं याची पुसटशी कल्पना पालकांना असेलच। त्यात लॉकडाऊन आणि ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलच्या वापरण्याच्या प्रमाणातही वाढ झाली। यामुळे मुलांचे डोळे, शरीर, मेंटॅलिटी आणि लर्निंगवर कशा प्रकारे दुष्परिणाम झाला आहे आणि यापासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे हे सगळं काय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आता ज्या काही गोष्टी मी तुम्हाला डोळ्याच्या बाबतीत सांगणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला या गोष्टी माहिती नसतील आणि कधी या ऐकल्याही नसतील। आपल्याकडील सर्रास पालकांचा एक गैरसमज आहे की टीव्ही आणि मोबाईलमुळे चष्मा लागतो किंवा नंबर वाढतो। तर मित्रांनो, असं काही नसतं। ज्यावेळेस आपण खूप मग्न होऊन कोणती स्क्रीन बघत असतो त्यावेळेस आपला ब्लिंक रेट म्हणजेच पापण्याची उघडझाप करण्याची फ्रिक्वेन्सी कमी होते। नॉर्मली जर आपण बघितलं तर दर मिनिटाला आपण 15 वेळा पापण्याची उघडझाप करतो, पण ज्यावेळेस आपण गेम खेळत असतो, पिक्चर किंवा कॉम्प्युटरवर काम करत असतो त्यावेळेस आपला हाच ब्लिंक रेट 5 ते 6 वर येतो। त्यामुळे जेवढ्या प्रमाणात डोळे ओले राहायला पाहिजे तेवढे ते ओले राहत नाहीत। डोळे कोरडे पडायला चालू होतात, डोळ्यांची चुनचुन होते, अंधुक किंवा डबल दिसायला चालू होतं। एकंदरीत काय तर डोळ्यावर ताण यायला चालू होतं आणि नंबर लागणं आणि डोळ्यांवर ताण येणं या दोन कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी। तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरला जाऊन या गोष्टी विचारू शकता, मी सांगतोय ते खरं आहे का नाही। त्यामुळे गेमिंग, टीव्ही, मोबाईलमुळे डोळे खराब होतात, डॅमेज होतात असं आपल्याला वाटत असेल तर मित्रांनो असं होत नाही। हे एक्सप्लेन करणारे काय आर्टिकल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेत, नक्की जाऊन चेक करा। आता हे तर समजलं की टीव्ही आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे खराब होत नाहीत, म्हणजे जसा पाहिजे तसा याचा वापर करायचा का? तर अजिबात नाही मित्रांनो। ज्यावेळी आपण डिजिटल स्क्रीनचा अतिवापर करत असतो त्यावेळेस मोबाईल डिव्हाइसेस मधून बाहेर पडणारी ब्लू लाईट मुळे शरीरातील मेलाटोनिन हार्मोनचं प्रोडक्शन डिस्टर्ब होतं। जसं आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन आहे ब्लड शुगर मेंटेन करण्यासाठी, त्याच प्रकारे मेलाटोनिन हे झोप कंट्रोल करतं आणि हे हार्मोन बिघडल्यामुळे वेळेवर झोप लागत नाही। ज्यावेळेस झोपण्याची वेळ असते त्यावेळेस आपण जागे असतो आणि ज्यावेळेस जागे राहण्याची गरज असते त्यावेळेस आपण शाळेत आणि ऑनलाईन क्लासमध्ये डुलक्या मारत असतो। या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा डोळ्यावर ताण येऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी 20-20-20 असा एक फॉर्म्युला दिला आहे आणि हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना लागू आहे। दर 20 मिनिटाला आपल्या स्क्रीन पासून 20 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि आपल्यापासून 20 फूट अंतरावरील कोणत्याही गोष्टीवर फोकस करायचा आहे। आता 20 फूट म्हणजे की पट्टी घेऊन मोजत बसायचं नाही, हे एक अंदाजे अंतर आहे। याचा उद्देश फक्त तुमच्या डोळ्यांना थोडासा ब्रेक भेटावा हा आहे। नाहीतर 20 मिनिटांनी आपला मोबाईल बंद करून 20 सेकंदासाठी दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये कॉम्प्युटरमध्ये डोकं घालून बसत असाल तर मग भलं आहे तुमचं। मुलांना किती वेळ मोबाईल किंवा डिजिटल स्क्रीन बघू द्यायची यावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या काही गाईडलाईन्स आहेत, ते आपण जरा बघूयात। 2 वर्षाच्या आतील मुलांना कोणत्याही प्रकारच्या डिजिटल स्क्रीनला एक्सपोज करू नये। जी मुलं 2 ते 5 वयामध्ये आहेत त्यांना जास्तीत जास्त 1 तास फक्त मोबाईल बघू द्यावा, त्याच्या पलीकडे त्यांना बघू देऊ नये। जितकं कमी असेल तितकं चांगलं आहे। आता WHO अशा प्रकारची गाईडलाईन देण्याची गरजच का आली हे जरा बघा। ज्यावेळेस एखादं मूल रडत असतं त्यावेळेस त्याला आपण गप्प करण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल देतो, टीव्ही लावतो, जेणेकरून त्याने त्याचं रडणं बंद करेल, त्रास देणं कमी करेल। आणि जसं की मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, मोबाईल आणि टीव्ही मधून येणाऱ्या ब्लू लाईटमुळे झोप डिस्टर्ब होते आणि झोप कमी म्हणजे मेंदूचा विकास कमी आणि कोणत्याही पालकाला आपल्या मुलाची ब्रेन डेव्हलपमेंट कमी झालेली अजिबात चालणार नाही। यानंतर आपण फिजिकल हेल्थ विषयी बोलूयात। टीव्ही आणि मोबाईलच्या जास्त वापरामुळे लहान मुले एका ठिकाणी जास्त वेळ बसून राहतात, त्यांची हालचाल जास्त होत नाही आणि अशामुळे लहान वयातच मुलांची जाडी वाढण्याचे चान्सेस जास्त असतात। चाइल्डहुड ओबेसिटी म्हणजेच लहान मुलांमध्ये लठ्ठपणा या टॉपिकवर मी सेपरेट व्हिडिओमध्ये बोलणारच आहे, या व्हिडिओमध्ये जास्त वेळ नको घालवायला। तर मोबाईलच्या अतिवापरामुळे अजून एक प्रॉब्लेम समोर येतो, तो म्हणजे टेक्स्ट नेक सिंड्रोम। आपण सर्वांनी पाहिलं असेल की ज्यावेळेस कधी आपण मोबाईल वापरत असतो त्यावेळेस आपली मान बेंड झालेली असते। अनेक तास असाच मोबाईल वापरल्यामुळे जॉईंट्स वीक होतात, मान आणि पाठ दुखायला चालू होते आणि ओव्हरऑल बॉडी पॉश्चर खराब होतं आणि लहान वयातच पॉश्चर खराब झालं म्हणजे ते फ्युचरमध्येही प्रॉब्लेम देतातच। या गोष्टी होऊ नये म्हणून मोबाईल, टीव्ही नेहमी डोळ्यांच्या लेवलमध्ये असावा, जेणेकरून त्यांची मान खाली वागता कामा नये। त्याचबरोबर व्यवस्थित कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हाताळले पाहिजे, जेणेकरून जॉईंट्स आणि बॉडीवर ताण येणार नाही। आता आपण मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर थोडंसं बोलूयात। रिसर्चमध्ये असं निदर्शनास आलं की ज्या मुलांचा स्क्रीन ऑन टाइम म्हणजेच मोबाईल किंवा टीव्ही वापरण्याचा कालावधी जास्त असतो त्यांच्यामध्ये अटेन्शन डिसऑर्डर तयार होते, म्हणजे त्यांना एका ठिकाणी लक्ष केंद्रित करायला अडचणी येतात। त्याचबरोबर त्यांचे मूडही लवकर बदलत असतात। लॉकडाऊनच्या काळात एका संस्थेकडून भारतातील प्रमुख 30 शहरांमध्ये एक सर्वेक्षण केले गेले। याचा उद्देश असा होता की मुलं सध्या किती प्रमाणामध्ये मोबाईल वापरतात, तर त्यांना असं निदर्शनास आलं की सध्या मुलांचा स्क्रीन ऑन टाइम 5 तास पर डे एवढा आहे। लॉकडाऊनच्या आधी हाच काळ 2 तासाचा होता।
लॉकडाऊन असो वा नसो इतका वेळ मोबाईल पाहणं मुलांसाठी घातक आहे आणि जर मुलं रोज 5 तास मोबाईलमध्ये घालत असतील तर मग ती खेळणार कधी, व्यायाम कधी करणार हा प्रश्न तर आहेच. या सर्व्हेमधून अजून एक गोष्ट समोर आली की 65% मुलं ही इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या आहारी गेलेत, ऍडिक्ट झालीत. या 65% मुलांमधील 50% मुलं अशी आहेत जी अर्धा तास सुद्धा आपल्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पासून दूर राहू शकले नाहीत. आणि बऱ्याच प्रकारचे फाइंडिंग्स आहेत, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, नक्की जाऊन चेक करा. मुलांकडून होणारा मोबाईल आणि टीव्हीचा अतिवापर या सगळ्यामध्ये सर्वात महत्वाची जबाबदारी पालकांची आणि पालक म्हणून आपण काय करू शकतो हे जरा बघूयात. मुलांना वेगवेगळ्या इंडोर आउटडोर स्पोर्ट्सची इंट्रोड्यूस करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या समोर खेळणं, त्यांच्या बरोबर खेळणंही तेवढंच महत्वाचं आहे. जोपर्यंत आपल्या मुलाला एखाद्या खेळाची आवड लागत नाही तोपर्यंत पालकांनी त्यांच्या बरोबर सर्व प्रकारचे खेळ खेळले पाहिजेत. आर्ट अँड क्राफ्ट मध्ये त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे जेणेकरून त्यांचं लक्ष मोबाईल आणि टीव्ही मधून दुसऱ्या कोणत्या तरी प्रोडक्टिव्ह गोष्टीमध्ये जाईल. आणि पालक खास करून मुलांच्या ऑनलाईन गेम्समुळे चिंतित असतात, पण आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्याही गेम मध्ये जर खरंच एक्सलंट असेल तर आपण त्याच्यासाठी गेमिंग ऍज अ करिअर ऑप्शन म्हणून बघायला काहीच हरकत नाही. तर आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच मित्रांनो. मी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले थॉट्स कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.